ऋतुजाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण समर स्पेशल रेसिपीजच्या सिरीजमधली बदाम शेक ही रेसिपी बघणार आहोत। तर यापूर्वी देखील मी काही रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तत्पूर्वी एक चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर साधारण आपण 2 ते 3 पर्सनसाठी ही शेक बनेल इतपत मी बदाम घेतलेले आहे। आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तर साधारण हे बदाम आपल्याला 4 ते 5 तास व्यवस्थित भिजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याचं जे कवर आहे वरचं किंवा साल आहे ते काढून त्याची शेक बनवायची आहे। तर इथे रेसिपीसाठी आपण थोडं थिकनेस येण्यासाठी इथे कस्टर्ड पावडरचा वापर करायचा आहे। ही इझिली तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये अवेलेबल असेल। त्यासोबतच आपल्याला लागणार आहे साधारण अर्धा लिटर दुधाचा वापर आपल्याला करायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता छान 4 ते 5 तासानंतर आपले बदाम जे आहे व्यवस्थित फुललेले आहे, भिजून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याची वरची जी स्किन आहे ती पील करायची, व्यवस्थित प्रकारे त्याची सालं काढून घ्यायची। तर तुम्ही सालं ठेवली तर बदाम शेकला कलर चांगला येत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मी बदामाचे जे कवर आहे किंवा साल आहे ते काढून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बदामा व्यतिरिक्त कुठले साहित्य घेतले हे मी तुम्हाला दाखवते। तर पाऊण वाटी साखर आहे, साधारण अर्धे वाटीवरतून 3 टेबलस्पून इथे साखर घेतली, म्हणजे पाऊण वाटी आहे। 1 टेबलस्पून आपल्याला इथे व्हॅनिला फ्लेवरची मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। त्यासोबतच काही केशराच्या काड्या आहे आणि सोबतच आपल्याला लागणार आहे दूध। तर साधारण इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। तर हे 1 लिटरचं दूध मी इथे घेतलेलं आहे। अमूल गोल्डचं दूध मी वापरत आहे, तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रँडप्रमाणे दूध वापरू शकता। तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून ते आपलं दूध आहे ते खाली लागणार नाही। सोबतच थोडं दूध आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये घालायचं आहे बॅटर बनवण्यासाठी, आणि थोडं आपल्याला केशर भिजवण्यासाठी लागेल। यात आता मी दूध घालते। ते फ्लेम जी आहे ती लो टू मीडियमला ठेवायची आहे आपल्याला। व्यवस्थित छान बॉईल करून घ्यायचं। तोपर्यंत आपण कस्टर्डचं बॅटर कसं बनवायचं हे पाहूया। तर इथे 1 टेबलस्पून जे आपलं कस्टर्ड पावडर आहे त्यात आपल्याला थंड दूध घालायचं आहे, गरम दूध घालायचं नाही। गरम दूध जर तुम्ही घातलं तर त्याचे लम्स होतील। त्याची स्लरी बनवायची, खूप जास्त तुम्हाला कस्टर्ड पावडर घालायची नाही। शक्यतो बदाम शेक बनवायला व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर तुम्हाला इथे वापरायची। पाहू शकता तुम्ही इथे जी स्लरी आहे तर ती बनवून तयार आहे। इथे दूध छानपैकी गरम होत आहे, तर यातलं थोडं दूध आपल्याला घ्यायचं आणि जे केशर आहे त्यात घालायचं, जेणेकरून केशरचा जो रंग आहे तो छान उतरेल। तर इथे दूध जोवर आपलं बॉईल होत आहे लो फ्लेम करायची आपल्याला, आणि जे आपले बदाम आहे ते आपल्याला मिक्सर बारमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ठीक अशी पेस्ट करायची। यात मी थोडं पाणी ऍड करते। छान पेस्ट करून घेऊया। तर इथे मी साधारण 1 कप पाण्याचा वापर करून पेस्ट बनवून घेतलेली आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता।
प्रकारे. इथे तुम्ही पाण्याच्या जागी दुधाचा वापर केला तरी देखील चालेल. इथे तुम्ही पाहू शकता लो टू मीडियमला इथे दूध आपलं छान बॉईल होतंय. त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची. पाऊण वाटी साखर इथे मी घालते. कंटिन्यूस हलवत करायचं. छानपैकी आपली साखर यात विरघळली की आपल्याला बदामची पेस्ट घालायची. छानपैकी दुधामध्ये केशराचा रंग उतरलेला आहे. दूध देखील आपल्याला यात घालायचं. बॉईल करून घ्यायचं. सुंदर असा केशराचा रंग यात उतरलेला आहे. तर यात आता आपल्याला बदामची जी पेस्ट केलेली आहे ती आपण घालणार आहे. छानपैकी पेस्ट घालून झाली की मिक्स करायचं. कन्सिस्टन्सी दुधाची तुम्ही पाहू शकता. दाट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. साधारण दुधाचा व्हॉल्यूम जोवर अर्धा होत नाही तोपर्यंत याला आपल्याला उकळून घ्यायचं. कारण जी बदाम शेक असते त्याची कन्सिस्टन्सी एकदम ठीक असते. यात आता जे आपलं कस्टर्डचं स्लरी आहे ते आपल्याला यात घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. स्लरी घातल्यावर याला हळूहळू दाटसरपणा आणि फ्लेवरही छान येईल. कंटिन्यूअस आपल्याला हलवत राहायचं. इथे तुम्ही पाहू शकता छानपैकी आपलं दूध जे आहे ते दाट झालेलं आहे. तर यात आपण ड्रायफ्रुट्स घालूया. मी कट केलेले बदाम घातले. मिक्स करून झालं केलं. थोडं रूम टेम्परेचरला आपल्याला एक साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास आपल्याला थंड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला याला साधारण 1 तास फ्रीजमध्ये पूर्णपणे थंड करायचं, जेणेकरून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम दाट होईल. ठीक अशी बदाम शेक आपल्याला मिळेल. तिथे मी गॅस बंद करते आणि याला आपण सेट करून देऊ साधारण 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये. साधारण 1 तास मी रेफ्रिजरेट करून घेतल्यानंतर तुम्ही ती शेक बघू शकता. छान अशी थंड झालेली आहे. याला मी सर्व करून घेते. ती शेक जी आहे मी छानपैकी सर्व करून घेणार आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत.